नमस्कार मित्रांनो, नमस्कार. बघा ही सोयाबीन ही पावसाची काय रिमझिम चालली आहे का बरं. बघा चला चहा टाइम पाण्याची वेळ झाली. चहा केला का नाही कुणी बघावं लागेल. आता जावं चहा पिवं परत अजून लागावं कामाला. चहा पाणी हो काही वाडा आहे का कस तर साधारण राहतो आम्ही शेतामध्ये. हो काही झाडी हो काही शेती सोयाबीन ट्रॅक्टर मस्तपैकी. आता जाऊन थोडा गुळाचा चहा प्यावा आणि पद्धतशीर जरा लागावा जो कामाला. हे काही जनावराचा गोटा हे काही थंडीचं जनावर कसं बसलेत बघा. हे का आहेत काय हो का बघा जनावर. पाऊस यायलाय पावसाची हो का वैरणी फिरणी टाकल्या सगळ्या जनावराला आणि चालू आहे. हा बा अगं तुला काय पाऊस पिऊस काय समजतय का नाही का तुला. काय पावसात फिजाय मजा येते म्हणतेच. लगेच दवाखान्यात जायचं आणि पाऊस पडालाय बघा बा. पाऊस पडतोय डोसक्यावर आणि मला म्हणते चला दवाखान्यात न्यायला. जावंच लागत दवाखान्यात. म्हणजे हाताना आजारी पडायचं कामच आहे ते आपल्याला. एवढे पावसात भिजायचं, पाऊस आला नाही गेला नाही काय नाही डोक्यावर काय घ्यायचं नाही. असं बिनदास पावसात उभं राहिली आपण. छान वाटते की छान वाटते. पाऊस जनावर मध्ये आहे ते तू बाहेर हिंडायलीस बिनघोरी. काय होतंय काय काय होते म्हणतेची येड्यावाने. अगं असं वागू नको येड्यावाने. जरा बघ विचार करत जा. जरा पैसा पाणी नाही आपल्याजवळ. जरा तरी विचार करीत जा. मग काय इडी आव काय इडी नाही तर काय लय शाने आहेस का. हुब हुब पावसात भिजायला यायचं मला म्हणाली इडी आहेस का. बर आ दवाखान्यात न्यायचंय कुणाला. चला की दवाखान्यात जाऊन येऊ. मग जायचं दवाखान्यात. जायचं हा काय करायचंय मला म्हणा. काय करायचं मला जायचं दवाखान्यात. वा चला चहा प्यायला. केलीस का चहा का पावसातच उभं राहिलीस काय माहित. चहा करून आल्यावर होय चला खरं केलीस का. खरंच केलाय. चला चल बर बघू. गुळाचा चहा केलाय बघा. गुळाचा केलीस. अग मग हाय जरा थंडीचं मग जरा बरं आहे. बरं आहे बघा सोयाबीन किती छान दिसाले पावसानं. दिसतंय छान. त्याला काय पाऊस सारखा चालू आहे पण तू चहा तर देतीस का नाही. चल अजून भिजायली आज अजून दवाखाना म्हणाली आज. चला भाऊ वाड्यात चला. ए उठ कुत्र तर काय दारातच आहे बसून सारखं. तिकडे बसा का मध्ये जाऊन पावसात बस. उठ रे उठ. मग चला. होय ग हा. कुठे जायचं फिरायला मग. फिरायला हं? जाऊ की लांब. बरं काय आवडतं तुला खायला. मला खायला होय. हं? तुम्हाला काय आवडते. अगं तू सांगशील ती देतो की काय टेन्शन घ्यायली. तुम्हाला काय आवडते आधी सांगा मग. मला तर काय नाही बा नुसता वडापाव आवडतो. वडापाव काय नाही 1-2 वडापाव खाल्लो की झालं माझं खर्चच झाला बघा. तुला सांग बाबा आता तुला भेव लागेल की अजून. दम आणि खोका झाली का तुझं खोकायला चालू आहे. आणि पावसात तर हुब्या हुब भिजायली किती आहे तुझ्या अंगात बघा. हे सांग की काय आवडते तुला खायला. काय सांगू. कर ध्यान. काय सर्दीनं बी काय चव लाग नाही मग तोंडाला. काय आता काय म्हणणं काय तुझं. माझं म्हणणं होय. हं? काय आता एवढा लक्ष्मी आती झाल्यास मग जावं हॉटेलला जेवायला. अगं होय पण काय खायचंय. काय बकऱ्याची हंडी खायचंय आणि काय खायचंय. अंग बघ म्हणजे माझं सालडच काढायचं मत आहे तुझं. हा मग बकऱ्याची हांडी काढली म्हणजे सगळाच निघतोय निर्माणायचं. हा मला वाटलं कुठं तर जावं आणि काय तर म्हणेल कुठं एखादा वडापाव खावं म्हणेल तर बघा आमची. वडापावमध्ये काय त्या सारखं वडापाव वडापाव हो का बघा की बघा आमच्या बायको खायला नेतो सारखं. बायको आमची असं म्हणते की लक्ष्म्या झाल्यावर बकरा हंडी खावं म्हणते बघा. म्हणजे किती खर्च करावं म्हणते बघा रे बाबा. मग आता तेवढं बी नका होय खायचं. हाय का
अजून लक्ष्म्याचा बाजार बी करायचं म्हणते. हा मग चला, लक्ष्मीचा बाजार लय आहे करायचा असं अजून. राहतंय काय सांगा बरं. पैसा नाही, पाणी नाही, पाऊस लागलाय, हाय का काय बायावाला काय कळतंय का? बरं आता खरं सण सांग आहे बरं, ते. हे खरं सांग, तुला खरंच बकरी अंडी खायची आहे का चिकन अंडी खायची का वडापाव खायचा दुकानातलं? मला खरं खरं बकऱ्याची हंडी खायची. बर बर चालतंय देऊ मग. पुण्या हॉटेलला जायचं का? आता बघा कुठला हॉटेल शोधता ते. बघा तर तुझ्या मनावर काय. भाग्यश्री हॉटेल लय भारी आहे म्हणा ते. आणि कुठं आहे ते बागेश्री हॉटेल? तर कुठं आहे काय माहित नाही मला बी तेवढं, पण लय नाही भारी आहे बाबा, म्हणा आता ते. बागेश्री तर काय मला माहित नाही बरं का हॉटेल. आता तूच लयच म्हणाले भारी आहे, लयच भारी चव आहे म्हण. बागेश्रीला जायचंय. हा, बर बर जाऊ, बागेश्रीला बी जाऊ. भाग्यश्री हॉटेलला जाऊ आता आपण. एवढ्या लक्ष्मी झाल्या का हं. मग जाऊ. पण नक्की का? नक्की जायचं. मग आता ती गाडी बी घेऊन जावं लागल. हा, गाडी घेऊन जायचं. हं? आता ते आपले लेकरं ही सगळीच आपली फॅमिली जायचं म्हणल्यावर कसं का दोघाला काय दोघं सडीफिडी दिसाला. अहो मी का दोघं जायचं म्हणाले का. आता तुला एक बकरी हांडी म्हणाली, आता घरातली सगळी फॅमिली घेऊन जायचं म्हणलं तर मला एक 20,000 रुपये तर लागतील बा जेवण करायला. लागू द्या की मग काय आहे का. लक्ष्म्याचा खर्च 20,000 आणि हे 21 म्हणलं तर 40-50ला हाय आपल्याला डबरा. जायचं, करायचं, खायचं. अगं होय, पण भिजाली आहे जरा विचार कर. काय होत नाही मला. आणि सर्दीनं ठसा ठस ठसकाली आहेच की ना, अजून काय होत नाही म्हणाले. आणि अजून खायला तर जायचे म्हण भाग्यशिरीला मला बकऱ्याची हांडी खायला जायचे. जायचं. बघा किती गोड आवाजात बोलते बघा बरं बायका. अहो बायकाचं असंच राहतंय हो, बायका म्हणजे नुसत्या गोड बोल्या राहतात बघा. गोड बोलून त्यांच्या मनासारखं झालं तर बघा कशी खसखस पिकली यावर, कशी खुशी येणार होईल. की आता माझा भाऊ आल्या जाऊ त्यांना हाय घेऊन. बघा तेव्हा आता तर निघाली बघा भावाकडे. आता भावाला बी गाडायचं आहे की. हा, भावाला वहिनीला घेऊन जायचं. येते पैसे जरा जास्त घेऊन ये म्हणावं गं, माझ्याकडे नाही ते पैसे. येणार नाही का त्याने आपल्याकडे. लक्ष्मीला येणार आहे की आपल्याकडे. आले बी तर मी तुला एकच सांगायला, माझ्याकडे काय पैसे नाही ते बघा. हा, भावाला म्हणावं मला काय जरा पैसे जास्त कमी घेऊन ये बघ म्हणावं. बरं, मला सांगते, बागेश्वरीला मटण खायला जायचं म्हणावं. हे नाही तर काय नेहना झालं ते म्हणावं. बरं, आणि नेत ना बुवा मी आता. सांगते मी. तुमच्याकडे पैसे राहते असं हा. दाखवून द्यायचे का त्याला. हा, माझ्याकडे कुठले पैसे काय, मला काम का धाम का काय बरं सांगते की तुम्ही म्हणाला आता मग. नाही. आता भावाला बरं झालं भाऊ येणार आहे म्हणलं. मला काय माहित, मी घाबरलो तर 50,000 मला एकट्याला खर्च येतो काही. सांगते मग त्याला. आता फोन करून सांगावं लागेल मला आता. हा, सांगायचं फोन करून बिनधास्त सांगायचं, मला भाग्यश्रीला जेवायला जायचं म्हणायचं दादा. बरं, वहिनीलाही घेऊन ये बघ म्हणा. येणार आहे की वहिनीला घेऊन. मस्तपैकी दोन आपलं पोरं, मस्त मस्त वहिनी. मस्त खातो गड्या. मग काय, एक म्हणतात 2 हांड्या खाऊ चला. बरं. आता काय नाही बघा टेन्शन. म्हणजे माझा भाऊ यायला पण खर्चा म्हणली की मग लय मस्त 2 हांड्या खाऊ. एक दोन हांडीला दोन एक खाऊ नाही, हांड्या. 2 हा हा. तेवढा तर होऊ दे खर्च. काय त्याला काय कमी आहे ग तुझ्या भावाला? 2 गाड्या आहेत त्या, मग काय कमी नाही तसं तर माझ्या भावाला काय. 4 व्हीलर 2 आहेत त्या, 2 व्हीलर 2 आहेत ते. कसला घर बंगला बांधलेला आहे. मग लय आपलं मस्त काय आहे ग माझ्या गरीबाचं. भावाचं. म्हणूनच भावानं उगं तेवढं तर करावं का नाही. करते काय पण करत नाही. मग म्हणूनच म्हणाला लय बरं झालं. मला माहितच नव्हतं का येणार आहे ते म्हणून. त्याने म्हणून म्हणाल तुम्ही मला घाबरलो. सांगितलं की सकाळीच वहिनीनं फोन केली की सांगितली की मला होय. सकाळी. मग मग काय टेन्शन नाही गड्या. आता बरी मस्त मस्त जेवाय बागेशिरेला. काय अजून कुठल्या हॉटेलचं नाव सांग गड्या, मी येतो. गाडी स्वतःची, सगळं स्वतःचं, कुटुंब सगळं घेऊन जाऊ आपण बागेशिरेला. जाऊन मटण हांडी खाऊन येऊ चला. जाऊ सांगते की आता त्याला बी. ये बाबा भागीश्वरला जेवा जायचं म्हणाल ते. बर मित्रांनो, बघा आमची कॉमेडी नवरा बायकोची आहे. बघा कसं चाललंय खायचं प्यायचं. शेवटपर्यंत बघत जावा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जावा. जरा नवीन आहे हो, आम्हाला काही कळत नाही. पण काय विच्छाच व्हायली व्हिडिओ काढायची. यायला जाऊ द्या मग, कसा निघल तसा निघल म्हणता काढता बघा. आता जर तुमच्या मनात जर बसलं काय आमचं बाबा काय थोडे व्हिडिओ कसे बसे साधारण आहेत ते, तर तुम्ही थोडं आम्हाला लक्ष द्या आणि थोडं लाईक सबस्क्राईब करत जावा. जरा शेवटपर्यंत शेवटपर्यंत बघत जावा व्हिडिओ. बी. अहो निवळ गावठी आहो, मस्त गावठी आहो आम्ही. काय नाही, आम्हाला काहीच द्यायला कळत नाही बघ.
एकदम गावठी 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 मस्त गावठी. मग करू का बंद आता? बस झाला आता करा.